धारावीच्या वातावरणात आता सर्वत्र एक उत्सुकता अनुभवायला मिळत आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प अर्थातच DRP आणि महाराष्ट्र सरकारने परिशिष्ट 2 नुसार याद्या प्रसिद्ध करण्यास सुरुवात केल्यापासून दररोज शेकडो कुटुंबांना त्यांच्या नावांचा पुनर्विकास प्रकल्पात समावेश झाल्याची आनंद वार्ता मिळते. आणि त्या प्रत्येक नावासोबत पल्लवित होत आहे एक नवीन आशा, आपल्या नव्या हक्काच्या घराची. 1 लाखांहून अधिक कुटुंबांचे पात्रता सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आता ते सर्वजण श्वास रोखून निकालाची वाट पाहत आहे. पण ज्या कुटुंबांचे नाव ह्या याद्यांमध्ये दिसत आहे त्यांच्या दृष्टीने हा क्षण स्वप्न साकार झाल्यासारखा आहे. ते आनंदित आहेत कारण त्यांच्या नव्या स्वप्नांच्या घरात पाऊल ठेवण्याची वेळ जवळ आली आहे. पण या साऱ्या आनंदात धारावी वासियांमध्ये लहानशी भीती दडलेली आहे. त्यांचे हे स्वप्न काही मोजक्या लोकांच्या विरोधामुळे थांबायला नको. अशाच काही कुटुंबाशी संवाद साधूया ज्यांच्या स्वप्नातील घरं त्यांना लवकरच मिळणार आहे आणि त्यांच्या भावना काय आहेत हे जाणून घेऊया. नमस्कार, मी आरती. मी इकडे वरती पहिल्या माळ्यावरच राहते. एवढे वर्ष राहते इकडे धारावीमध्ये. पण आता आम्ही एवढे खुश आहोत की हे आपलं प्रोजेक्ट आले त्याबद्दल, की आम्हाला घर नवीन मिळणार आहे. त्याच्यात आमची लिस्ट तर आले तर नावामध्ये फायनल तर झाले, पण आता कधी खरं मिळतील याचीच वाट बघते फक्त. आम्हाला स्वतःचं घर असं व्यवस्थित छान भेटले, झोपडपट्टीतून बाहेर जाणार हे सगळं मिळणार तर आम्ही खुश आहोत की आम्हाला हे मिळतं आहे. आणि आम्हाला इथं आता एखादा जरी पाहुणा जरी आला तरी आम्हाला त्रासच होतो म्हणा, कारण पावसातून सगळं इकडे पाणी सगळं लिकेज आहे, वरती लिकेज वगैरे होतं. कुठे झोपायचं आम्हालाच आमचा प्रॉब्लेम असतो, तर पाहुण्यांना कुठे ठेवणार असंही असतं. टॉयलेटला वगैरे खाली पाणी भरलं की आम्हाला जाताही येत नाही, खूप त्रास होतो. असं घर मिळाल्यानंतर मग आम्हाला म्हणजे पाहुण्यांना बोलवता येईल घरामध्ये, म्हणजे आम्हाला वेगळं किचन, बेडरूम म्हणजे स्पेस जागा मिळेल की आम्ही त्या माणसांना बोलू शकतो, माझ्या घरच्यांना किंवा बाहेरच्या लोकांना बोलू शकतो घरामध्ये. असं म्हणजे ते त्रास सगळा कमी होईल ना. मेरा नाम अरुणा वेंकटेश है। यहाँ पे हम लोग काफ़ी सालों से रह रहे हैं। तो यहाँ पे अभी फर्स्ट फ्लोर पहली माले पे हम लोग रह रहे हैं। तो अभी जो नया घर मिलने वाला है उसको लेके हम काफ़ी खुश हैं, क्योंकि यहाँ पे एक तो शौचालय का फैसिलिटी नहीं है पहली बार। जब नया जाएगा तो वहाँ पे प्राइवेसी मिलेगा उस चीज़ के लिए, और वहाँ पे बच्चे को खेलने के लिए ग्राउंड्स वगैरह मिलेगा। इस चीज़ को लेके हम लोग काफ़ी खुश हैं। और लेडीज़ लोग के लिए यहाँ पे प्राइवेसी नहीं है, तो जहाँ पे फ्लैट सिस्टम हो जाएगा तो हम लोग के लिए ज़्यादा काफ़ी अच्छा लगेगा करके हम उम्मीद करते हैं उस चीज़ के लिए। बच्चे लोग के लिए भी बहुत सिक्योर फील करेंगे हम लोग फ्लैट सिस्टम में। मी मुरुगेशन रंगास्वामी पिल्ले या ठिकाणी हनुमाननगर या TH कटारे माले या ठिकाणी जन्मापासून राहतो. तर आता जे सर्वे झाले DRPचं ते बरंच चांगलं झालं आहे आणि माझं हे घर पात्र ठरलं आहे, त्याबद्दल मला आनंदित आहे. या पुढचं माझं मुलं त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. फक्त वाट बघतो की कधी भेटणार आहे घर. ज्यांनी स्वतःहून आपल्या डॉक्युमेंट वगैरे सबमिट नाही केलं आहे ते सुधारणा करून लवकरात लवकर ते जमा करून घेण्यात यावे. ह्या पुनर्विकास प्रकल्पाचे खरे लाभार्थी कोण आहेत तर ते म्हणजे वरच्या मजल्यांवरील रहिवासी. सामान्यतः कुठल्याही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात वरच्या मजल्यांवरील रहिवाशांना बेकायदेशीर म्हणून वगळले जाते. पण धारावी पुनर्विकास प्रकल्प हा देशातील पहिला असा शहरी पुनर्स्थान उपक्रम आहे ज्यामध्ये वरच्या मजल्यांवरील रहिवाशांनाही मान्यता देण्यात आली आहे. फक्त 12 वर्ष अल्प भाडे भरून हे रहिवासी अखेर स्वतःच्या घराचे मालक होते. त्याशिवाय इच्छेनुसार एकदाच ठराविक रक्कम भरून तत्काळ घरमालक होण्याची संधीही त्यांना उपलब्ध आहे. कारण धारावी प्रकल्पाचा एकच उद्देश आहे, प्रत्येकासाठी घर. माझं नाव अस्मिता भरत बेकर आहे. तर मी ते 40 वर्षापासून राहते. सर्व झाल्यामुळे आमचं पात्र आम्ही झालेले आहोत, त्याच्यामध्ये मला खूप आनंद झाला आहे. आणि आम्हाला एवढ्या वर्षापासून इथे एवढी समस्या होती की आम्हाला इथं कोणी येत नव्हतं आणि एवढं पाणी भरायचं की आमचं म्हणजे पूर्ण आम्ही एवढंपर्यंत आम्हाला पाण्यामध्ये राहावं लागायचं. इतके वर्ष आम्ही इथे काढले. इतक्या वर्षानंतर हा आनंद आम्हाला मिळालेला आहे. ह्या आनंदामध्ये आम्ही खूप खुश आहोत. पण आता नवीन घराची अपेक्षा आहे. त्या नवीन घर आम्हाला मिळणार आणि त्या नवीन घरात आम्हाला जागा कशी असणार आहे, किचन मिळणार आहे, बेडरूम मिळणार आहे. ह्या आनंदात आम्ही खूप खुश आहोत. बाथरूम वगैरे टॉयलेट आम्हाला आतमध्ये मिळणार आहे, मुलांना खेळायला जागा मिळणार आहे. त्याच्यामुळे आणखीन
एवढ्या वर्षात आम्हाला बायकांना पण समस्या खूप होत्या की टॉयलेटला बाहेर जावं लागायचं. त्याच्यामुळे पाणी भरल्यामुळे त्या पाण्यातून पण आम्हाला एवढा प्रवास करायचा. त्या पाण्यामध्ये नंतर आजारी पडायचो आम्ही. त्या आजारी पडून खूप त्रास व्हायचा इतक्या वर्षाचा. तो इतक्या वर्षाचं आमचं हे स्वप्न आज पूर्ण होणार आहे. त्याचं खूप आम्हाला आनंद आहे. माझं नाव भरत बैकर. मी गेले 30 वर्ष इथे आहे. जे आम्हाला जे घरं मिळणार आहेत, आम्ही आता पहिल्या मजल्यावरती राहतो. पहिल्या मजल्यावरती आमचं सर्वेमध्ये नाव पात्र झालं आहे आणि ते झाल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद आहे की एवढ्या वर्षाच्या प्रतीक्षा कुठेतरी ती फळाला आली आणि त्यातून आम्हाला हे आता एवढीच इच्छा आहे की आमच्या पुढच्या पिढीला की हे लवकरात लवकर स्वप्न साकार व्हावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आणि ज्यांचे कोणी कागदपत्र वगैरे जे दिले नसतील तर त्यांनी कृपया करून ते लवकरात लवकर सबमिट करा आणि ते पात्र करून घ्या. नमस्कार, मेरा नाम अशोक नागे दाड़वे है. मैं हनुमान नगर में फिलहाल 40 साल से रह रहा हूँ. यहाँ पे DRP और भारत सरकार गवर्नमेंट ने हम लोग के लिए सर्वे किया था. वो सर्वे में मैं अब पात्र हो गया हूँ. तो मेरे को बहुत अच्छा लगा और उनके जो सर्वे वाले जो अधिकारी उन्होंने मेरे को बहुत सपोर्ट किया. और यहाँ पे पूरा मतलब 40 साल से पूरा सब गंदगी है, पानी की परेशानी है, बरसात की परेशानी है और छोटे घर है और टॉयलेट की परेशानी है. ये डेवलपिंग के वजह से हम लोग को बिल्डिंग में बड़ा टावर में अच्छा खुद का घर मिलेगा. ये हम लोग बहुत आनंदी है. जी नमस्ते, मेरा वेंकटेश ज्ञानदास ईसाई की हूँ और मैं यहाँ से पहले से बचपन से रह रहा हूँ. यहाँ तक कि अभी मेरा 45 एज हो गया हो और पापा यहाँ पे 1967 से यहाँ पे है और बहुत सारा यहाँ पे समस्या है. और हमें तो बहुत खुशी है एरिया की जो हनुमान नगर जो आप लोग ने सर्वे किए DRP के लोग, नव भारत वाले लोग ने. जैसा बहुत सारे लोग बीच में 2007 में आए थे सर्वे करने, 2000 में आए थे. उन लोग ने हमारे डॉक्यूमेंट्स लिए थे, लेकिन डॉक्यूमेंट्स लेने की वजह से उन लोग ने बहुत सारे हम लोग को स्कीम बताए थे कि मिलेगा मिलेगा मिलेगा, लेकिन यहाँ तक अभी तक कभी फाइनल पहुँचे नहीं थे. लेकिन आप लोग ने जो स्टेप उठा के हमारे एरिया में आए और हम लोग ने भी आपको कोऑपरेट किए और आप लोग ने भी हमारे लिए कुछ ना कुछ हेल्प किए छोटे मोटे. जैसा किसी का पात्र नहीं है तो अपात्र है जिसका उसको पात्र करके दिए और जिसका अर्निंग नहीं था. और मेरा तो एक अपेक्षा है, जिसका अर्निंग नहीं थे अपेक्षा है उन लोग का प्लीज़ कैसा भी जो भी सर है, बड़े सर जो स्टेज में बैठे तो जिसका पेपर पेंडिंग है उसका क्लियर करा के दे देंगे तो बहुत अच्छा रहेगा. क्योंकि हम लोग एक भरोसा पे आप लोगों हम लोग का जो पेपर है आप लोगों के हाथों में हम लोग ने सौंपा हुआ है, तो हम लोग को एक विश्वास है ताकि आप लोग हमारे एरिया के लिए कुछ करें, हमारे बच्चे लोग भी आगे फ्यूचर हम लोग का रहे. और यहाँ पे बहुत सारे समस्या, बहुत सारे लेडीज़ लोग के लिए बाथरूम नहीं है. फिर नगर सेवक के पास जाओ, लेटर बनाओ. फिर बरसात का टाइम पे कोई नगर सेवक आमदार इधर पे कोई आता नहीं है, पानी पे कोई उतरता नहीं है. इधर पे बच्चे लोग घर पे रहते हैं. घर के अंदर बच्चे लोग पप्पा लोग कंधे के ऊपर बैठे हुए मैंने खुद देखा है. और यहाँ पे बाथरूम फिर पूरा भर जाता है, गंदा सब घर पे 3-3, 4-4 दिन घर के अंदर बैठे हुए रहते हैं. तो बहुत सारा समस्या ऐसा है. चोर लोग आते हैं, गर्दुले लोग आते हैं, ट्रैक्स का इधर पे चोरी चारी बहुत सारा होता है. कभी कोई लेडीज़ लोग आती है, कुछ ना कुछ गलत होता है. और वो सब समस्या से हमें दूर होना है क्योंकि हमारा भी फ्यूचर है और फ्यूचर की वजह से हमारा आगे जो बच्चे लोग हैं उनका भी फ्यूचर अच्छा से जाना चाहिए. और हर एक पिताजी का एक ख्वाहिश होता है कि मेरा बच्चा एक अच्छा ऊंचा लेवल में जाए. और आप लोगों पर हम लोग का होप और भरोसा, एक विश्वास है. तो आप ये जो स्टेज है ऊपर तक लेके जाइए. हम लोग जितना हो सके हम लोग आपके लिए हेल्प करेंगे. पूरा हनुमान नगर का रहवासी हम लोग के हाथों पे और हम लोग हर एक जन से सप्रेम प्यार से हम लोग सबसे बात करके जो भी डॉक्यूमेंट्स है सबसे क्लियर करके आपके हाथ. जो अपर वाले के लिए जो स्कीम खोला हुआ था F1, तो उसके लिए हम लोग बहुत खुश है एरिया वाले लोग. क्योंकि बहुत सारा समस्या ऐसा हो जाता है जैसा लेडीज़ लोग है तो कोई परिवार वाले लोग आए तो हमें जगह हमें कम पड़ता है. तो परिवार जाएंगे किधर, फैमिली जाएंगे किधर. तो 1 तारीख से लेकर 15 तारीख तक जो डॉक्यूमेंट रखा हुआ है तो सब लोग विनंती ये है कि 1 तारीख से लेकर 15 तारीख अपना जो भी डॉक्यूमेंट्स है सबमिट कर दीजिए सर लोगों को. सर लोग अपना जो भी है व्हेरीफाई करके आपका क्लियर करा के दे देंगे. धारावीकर आता ह्या पुनर्विकासासाठी पूर्णपणे तयार आहेत. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागावरून हे स्पष्ट होते की त्यांनी ह्या परिवर्तनाला आपली संमती दिली आहे. पण DRP इथेच थांबत नाही, तर 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान एक विशेष कागदपत्र संकलन मोहीम राबवण्यात येणार आहे.
ज्यांनी यापूर्वी आपली कागदपत्रे सादर केली नाहीत किंवा सर्वेक्षण पूर्ण केले नाही, त्यांना आता पुन्हा एक सुवर्ण संधी दिली जाणार आहे. DRP कडून प्रत्येक रहिवाशाला नवे घर मिळावे ह्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्प आता फक्त एक कल्पना राहिलेली नाही. हा प्रकल्प आता वास्तवात रूप घेत असून धारावी वासियांसाठी एक नवीन उमेद ठरू लागला आहे.